चाळीसगाव विधानसभेचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या समवेत भाजपचे नगरसेवक रामचंद जाधव जेवत असताना एक फोटो त्या ठिकाणी हक्क मागतोय चाळीसगाव या फेसबुक पेजवरून व्हायरल झाल्यानंतर खरं तर त्या पोस्टवरून नगरसेवक यांच्या फिर्यादीवरून संबंधित पेज चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः रामचंद जाधव आहेत। काय सांगाल, एकंदरीत काय प्रकार घडला होता? मागील सप्ताहामध्ये मी आणि आमदार आदरणीय मंगेश दादा चव्हाण हे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही एकत्र होतो। त्या कार्यक्रमात आम्ही एकत्र जेवण करत असताना पक्षीय कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये मी त्यांच्या शेजारी बसून जेवण करत असताना ते त्यांच्या समोर असलेल्या डब्यातून जेवण करत होते आणि मी त्यांच्या शेजारी बसून जेवण करत होते। त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद असा कुठलाही प्रकार नसताना मी हक्क मागतोय चाळीसगाव या ग्रुपवरने एक पोस्ट केली। त्या पोस्टमध्ये अजूनही जाती भेदाभेद आहेत का अशा अर्थाची पोस्ट केल्याने माझी त्या कारणाने बदनामी झाली। मला आणि माझ्या कुटुंबाला मानसिक ताप सहन करावा लागला। मी त्या पेजच्या विरोधामध्ये मी मागासवर्गीय प्रभागामध्ये मोडत असल्या कारणाने त्या पेजच्या विरोधामध्ये मी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे जाती प्रतिबंध कायद्यानुसार भारतीय दंड कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केलेली आहे। चाळीसगाव पोलीस स्टेशनने तो केला आणि संबंधितावर लवकरच कडक आणि कठोर कारवाई होण्यात यावी आणि ज्यांनी अभिवाचक प्रतिक्रिया दिलेल्या त्यांच्यावर देखील सहआरोपी म्हणून कारवाई करण्यात यावी अशी माझी पोलीस स्टेशनकडे मागणी आहे। खरं तर आपण जर बघितलं तर वारंवार त्या पेजवरून कुठले ना कुठले मजकूर त्या ठिकाणी व्हायरल केले जातात। काय वाटतं, कोण असू शकतं यामागे? द्वेषबुद्धीपूर्वक चाळीसगाव शहराच्या विकासाच्या पलीकडे जाणाऱ्या काम करणाऱ्यांपैकी एखादी खोडसाळ प्रवृत्ती की जिला सगळं बघितल्या जात नाही अशी व्यक्ती कोणीतरी या पोस्टच्या माध्यमातून काम करते, पडद्याच्या पाठीमागून त्याही समाजकंटक याच्या पाठीमागे काम करत असावे अशीच काय। आपण बघू शकतो की जेवत असताना फोटो व्हायरल करून खरं तर दोन जातीमध्ये भेदभाव पसरवण्याचा प्रकार त्या ठिकाणी त्या पोस्टच्या मजकुरामधून झालेला आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक रामचंद जाधव यांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधामध्ये खरं तर गुन्हा नोंदवलेला आहे आणि पोलीस पुढे तपासामध्ये काय निष्पन्न होतं ते देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।